जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातील 8वा अभंग पाहणार आहोत. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्वनाम साधिती साधन, द्वैत्याचे बंधन न बांधीजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तर या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघू. सत्पुरुषाची संगतीमुळं आपलं मन शुद्ध होतं, आणि मन शुद्ध झाल्यामुळं काय होतं की आपण सतत नामस्मरण करतो, आणि सतत नामस्मरण केल्यामुळं आपण आपल्या श्रीहरीला, आपल्या ईश्वराला आपण आपलंसं करून घेऊ शकतो. तर संताची संगती म्हणजे खऱ्या साधूची संगती. तर खऱ्या साधूची संगती या ठिकाणी अभिप्रेत आहे. संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे देहाने आणि मनाने आपण नामस्मरण करतो, आणि देहाने आणि मनाने नामस्मरण केल्यामुळं आपण आपल्या ईश्वराला, हरीला वश करू शकतो. आणि ईश्वराला वश करण्याचे साधन म्हणजे संत संगती होय. आणि संत संगतीमुळं, साधू संगतीमुळंच आपण ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो, ईश्वराची प्राप्ती करू शकतो, असं या ठिकाणी माऊलीला म्हणायचं आहे. तर पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. तर या ठिकाणी जेव्हा समुद्रमंथन झालं होतं, समुद्रमंथन आणि राक्षस आणि देवतामध्ये जेव्हा समुद्रमंथन झालं, समुद्रमंथन झाल्यानंतर समुद्रामधून अनेक वस्तू बाहेर निघाल्या. सगळ्या वस्तू तर चांगल्याच होत्या, पण जेव्हा विष निघालं तेव्हा ते विष कुणी प्राशन केलं, शिवाने प्राशन केलं. आणि तेव्हा शिवाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली, शरीराचा दाह होऊ लागला. तेव्हा त्यांनी काय केलं, रामनामाचा जप केला. आणि रामनामाचं जप केल्यानंतर त्यांच्या शरीरातला तो दाह कमी झाला, त्यांचा तो त्रास कमी झाला. म्हणजे शिवालासुद्धा, महादेवालासुद्धा, म्हणजे रामनाम म्हणजे ही त्यांची आत्माच होय. म्हणजे शिव आणि हरी हे काही वेगळे नाही आहेत. आणि म्हणून रामनाम ह्या शिवाचा आत्मा आहे, आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी रामनामाचा जप केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आपण अगदी अंतःकरणातून रामनामाचा जप करतो, हरीचा जप करतो, तेव्हा आपणसुद्धा आपल्या शरीरामध्ये जे काही भावना आहे की आपल्याला ईश्वराचं प्राप्त करून घ्यायचं आहे, तर तो ईश्वराला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आणि त्यामुळं साधकांनी नेहमी हरिनाम करणं, भजन करणं हे आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. म्हणजे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. म्हणजे नेहमी सतत तुमच्या मनामध्ये रामकृष्ण हा भाव तुमच्या मनामध्ये प्रत्येक जीवामध्ये असला पाहिजे. ज्याप्रमाणे महादेवाने सुद्धा रामनामाचा जप केला, त्याप्रमाणे सर्व साधकांनी सुद्धा रामनामाचा जप केला पाहिजे. तर पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात माऊली बघा. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैत्याचे बंधन न बांधीजे. तर या ठिकाणी काय म्हणतात, रामनाम स्मरण हे सर्व जीवनाचं सार आहे. ईश्वराचं नामस्मरण करणंच हे आपल्या जीवनाचं सार आहे. तर ईश्वराचे नामस्मरण जे रात्रंदिवस करतात, म्हणजे रात्रंदिवस ईश्वराचं नामस्मरण करणारे हे अद्वैत असतात, द्वैत नसतात. द्वैत म्हणजे वेगवेगळे दोघं, म्हणजे मी आणि ईश्वर, आत्मा आणि परमात्मा हे दोघे वेगळे, द्वैत म्हणजे वेगळे. पण या ठिकाणी साधू आपल्याला काय सांगतात, ईश्वर आणि साधना, ईश्वर आणि परमात्मा
हे एकच आहेत. आत्मा आणि ईश्वर एकच आहेत. हे कोणतेही दोन्ही द्वैत आणि वेगवेगळे नाहीत. आणि म्हणून एकतत्व हरी जेव्हा आपल्याला नामरूपी साधनाने मिळतो तेव्हा आपण मी आणि तू, साधक आणि ईश्वर हा वेगळा भाव त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून एकतत्व नाम साधिती साधनं, ईश्वर आणि भक्त हे एकच आहेत. आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत. आणि हे तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. त्याच्यानंतर पुढच्या ओळीमध्ये माऊली काय म्हणतात बघा, नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. तर बघा, जे योगी असतात, जे साधू संन्यासी असतात, तर त्यांना म्हणजे जीवनामध्ये सुख केव्हा प्राप्त होतं किंवा ईश्वराची प्राप्ती कधी प्राप्त होते? तेव्हा त्या 17व्या जीवनकळेची प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळतो, ईश्वराची प्राप्ती होते. पण या ठिकाणी माऊली असं म्हणतात की वैष्णवाला जे आहे फक्त हरिनाम घेतल्यानंतरच त्यांना ही 17वी जीवनकळा त्याला मिळत असते. तर या जीवनकळा म्हणजे काय माहिती आहे का? साधकाचे जे शरीर आहे तर त्या शरीराचे याने 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, 1 मन आणि आत्मा, हे असे म्हणजे हे 17 जीवनकळा जे आहेत. आत्मा म्हणजे काय आहे? अमृतरूप आहे, आनंद आहे. तर हे आत्मारूप आणि आनंद आत्मा जे आनंद आहे, तर ह्या योगा म्हणजे ही 17वी जी जीवनकळा आहे ती योगाना योग साधना केल्यानंतर ह्या जीवनकळेचा आत्मानंद मिळतो. पण वैष्णवाला फक्त हरिनामस्मरणानेच ही 17वी जीवनकळेचा आनंद मिळत असतो. म्हणजे वैष्णव लोकांना, भक्तांना, साधकांना फक्त हरिनाम घेण्याने आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि अत्युच्च आनंद मिळतो, ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळतो, असं या ठिकाणी माऊली आपल्याला सांगतात. आणि त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये काय म्हणतात? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. बघा, या ठिकाणी प्रल्हादाचं उदाहरणसुद्धा माऊलीने दिलेलं आहे. प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा पुत्र होता. हिरण्यकशिपूला प्रल्हादाने हरी 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 असं म्हटलेलं त्यांना बिलकुल आवडायचं नाही. आणि म्हणून हिरण्यकशिपूंनी त्यांना खूप असं त्रास दिला. तरी पण जेव्हा उद्धवाने सांगितलं प्रल्हादाला की हरिनाम घेतल्यामुळं आपल्या जीवनाचं सार्थक होतं, आणि तेव्हा तो शब्द हरी हा शब्द प्रल्हादाच्या हृदयामध्ये बिंबला आणि तो सतत हरिनाम करत होता. तसंच उद्धवाने सुद्धा नामस्मरण केलं आणि म्हणून हरीचं नाव घेतलं. आणि म्हणून श्रीकृष्णासारखा सखा उद्धवाला त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून हरिनामाच्या नामस्मरणाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला पाहिजे, ईश्वर प्राप्ती पाहिजे, आपल्याला ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आपल्याला राहायचं आहे, तर आपण हरिनाम घेणं, ईश्वराचं नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी सांगतात. पुन्हा ज्ञानदेव पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणजे रामनाम घेणं, हरिहरी म्हणणं, हे जे नामसाधना आहे ती नामसाधना किती सोपी आहे सांगा बरं तुम्ही. ही जी नामसाधना आहे, योग, व्रत, यज्ञ यापेक्षा सुलभ आहे, बिनखर्चिक आहे. आणि भगवत प्राप्तीचे प्रमुख साधन म्हणजे नामसाधनाच आहे, सुलभ साधन आहे. पण हे असेच जाणणारे लोक फार कमी आहेत. म्हणजे काय म्हणतात की असं जाणणारे सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, खूप कमी लोक आहेत की ज्यांना ईश्वर प्राप्ती करण्यासाठी काय करावं लागेल, ईश्वराचं नामस्मरण करावं लागेल, हे समजणारे लोक खूप कमी आहेत. पण हे कुणाला समजतं माहिती आहे का तुम्हाला? ज्याच्या सुकृताची, चांगल्या कर्माची पुण्याई असेल, ज्यांनी पूर्वी कधी नामस्मरण केलेलं असेल, तर त्या व्यक्तीलाच म्हणजे नामस्मरणाची गोडी लागते, नामस्मरणाची माहिती होते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आपण नामस्मरण करतोय. आणि हे नामस्मरण करणंच आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची सार्थकता आहे, ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. संत संगती केल्यामुळं योग्य दिशा मिळते, योग्य मार्ग आपल्याला मिळतो. आणि म्हणून माऊलीने आपल्याला नामस्मरणाचं ही जी माहिती सांगितलेली आहे त्याची आपण जीवनामध्ये अंमल आणूया. आणि पुढच्या 9व्या अभंगामध्ये माऊली काय म्हणतात ते आपण बघूया. रामकृष्ण हरी.